ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निमंत्रण पत्रिका आता माझ्याच्या हाती लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची नावे आहेत। ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई या सगळ्यांची नावे निमंत्रण पत्रिकेमध्ये आहेत। उद्या सकाळी 11 वाजता यशवंत नाट्य मंदिर इथे 556 लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, जे कायमच एकमेकांसमोर उभे ठाकतात, एकमेकांवर टीका करत असतात, ते उद्या एकाच व्यासपीठावर येताना आपल्याला दिसणार आहेत। अर्थात श्रेयवाद आहे, पण तेवढाच पॉलिटिकल दृष्टीने या कार्यक्रमाकडे लक्ष असेल। ज्या प्रकारे आपण सकाळी सुद्धा सांगितलं, ज्या प्रकारे या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि व्यासपीठ नियोजन कशा पद्धतीने असणार हे आपण सकाळी सांगितलं आणि त्यानंतर आता ही निमंत्रण पत्रिका या कार्यक्रमाची येते। त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। 556 जे लाभार्थी आहेत त्यांना ह्या चाव्या दिल्या जाणार आहेत। मात्र हे सगळं आपण हा सगळा प्रकल्प जर बघितला तर महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाला होता। त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीनंतर सरकार हे महायुतीचं आलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांच्या काळातही या सगळ्या प्रोजेक्टला गती मिळाली आणि त्यानंतर आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यामध्ये फेज 1चं काम पूर्ण होतंय। त्यामुळे तिन्ही जणांकडनं, तिन्ही पक्षाकडनं खरं तर या सगळ्याचं श्रेय घेतलं जाणार आणि त्यामुळे जर आपण नावं बघितली म्हणजे स्थानिक आमदार, खासदार, त्यामध्ये मग आदित्य ठाकरे आहेत, त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे गृहनिर्माण मंत्री आहेत, त्यामुळे हे सगळे आपल्याला एका व्यासपीठावर पाहायला मिळणार। मात्र हे व्यासपीठ शेअर केलं जाणार का, कोण दांडी मारतं का, किंवा मग या उद्या व्यासपीठावरती नेमकं कोण कोण दिसणार, काय चित्र असेल आणि भाषण करताना कोण कोणाला कसे टोले लगावणार याकडे लक्ष असेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी